नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. काल नरक चतुर्दशी झाली, आज लक्ष्मीपूजन. दिवाळीचा अतिशय मोठा सण. लक्ष्मीपूजनाला आपल्या दिवाळीच्या सणामध्ये अतिशय महत्व आहे. या लक्ष्मीपूजनाविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे लक्ष्मी आली घरा. ऐकूया. हे बघा कमल मावशी, चकल्या, करंज्या, लाडू, बेसनाचे लाडू आणि शंकरपाळी एवढे 4 पदार्थ करायचे आहेत बघा. मंजू कमल मावशीला समजावून सांगत होती. हे 4 पदार्थ करायचे आहेत. तुम्हाला एक दिवस पुरेल का? हो हो ताई, एका दिवसात मी सगळे 4 पदार्थ करते ना. चालेल. बरं, मग हे बघा द्वादशीला माझ्याकडे कार्यक्रम आहे, पाहुणे येणार आहेत, तर त्याच्या आधी 2 दिवस तरी व्हावं तुमचं सगळं. म्हणजे मग मलाही निवांत सगळं स्वच्छता वगैरे करायला. चालेल चालेल, येते ना मी 2 दिवस आधी येते. कमल मावशीनी मंजूला आश्वासन दिलं. ताई, एक तुम्हाला विचारू का? कमल मावशी मंजूला म्हणाल्या. काय हो, विचारा ना. आपल्याकडे जास्त असं कडक सवळं बिवळं काही नाही आहे ना? का हो, असं का विचारताय? अहो, काय सांगू तुम्हाला, माझ्याजवळ ना माझी मुलगी राहते. तर तिचं काय झालंय, 6 महिन्यापूर्वी तिचे मिस्टर वारले, माझे जावई हो. एक लहान मुलगा आहे तिला, 2 वर्षाचा. आता 6 महिने घरात बसून राहिली ती. आता थोडंसं पोटा पाण्याचं बघावं लागेल नाही का? तर मला काय वाटतंय, मी तिला घेऊन येऊ का माझ्यासोबत? म्हणजे ती मला थोडी मदत करू लागेल आणि तिला दुसरीकडे कुठेतरी कामही शोधता येईल. एकदा कामाची सवय लागली म्हणजे तिला माझ्याबरोबर राहून काम करायची सवय लागेल. घेऊन येऊ का तिला? हो हो चालेल, माझी काही हरकत नाही, घेऊन या तुम्ही. असं म्हणून कमल मावशीना तिने निरोप दिला. कमल मावशी निघून गेल्या. त्या गेल्यावर मंजूने लेकीला फोन केला. रेवती, किती तारखेला येत आहे तुम्ही? अगं आई, द्वादशीच्या दिवशी कार्यक्रम आहे ना, त्या दिवशी आम्ही पहाटेच येतो, तू काही काळजी करू नकोस. बरं बरं, मग ते पाटील मुलीला घेऊन त्याच दिवशी येणार आहेत ना तुमच्याच बरोबर? हो हो, आमच्याच बरोबर येण्यास त्यांनी कबूल केलंय, तर आम्ही 4घी बरोबर येतो. बरं, चालेल चालेल. नंतर तिने मंजूने फोन बंद केला आणि लोकाला फोन लावला, राजेशला. राजेश, किती तारखेला येतोयस आणि किती दिवसात सुट्टी घेतली आहेस? हे बघाई, मी आरामात 8 दिवसाची सुट्टी घेतली आहे, छान. आणि येतो मी 1-2 दिवस आधी. अरे तुला माहित आहे ना, द्वादशीला आपला कार्यक्रम ठरलाय. हो हो, आधी 1 दिवस येतो मी. चालेल चालेल. मग सगळ्यांची फोनाफोनी झाली. मंजूने फोन बंद केला. संध्याकाळची जेवणं आटोपली आणि स्वयंपाकघरात जाऊन सगळे आवरावर केली मंजूने आणि क्वार्टर जाऊन आडवी झाली. आडवी झाल्यावर तिने मोबाईल हातात घेतला आणि परत एकदा व्हॉट्सअप उघडून निलिमाचा फोटो पाहिला. अतिशय स्मार्ट दिसत होती निलिमा, खूपच छान. तिला फोटो बघून मन तिचं प्रसन्न झालं. मंजूला वाटलं, चला राजेशचे एकदा 2चे 4 हात झाले म्हणजे आपण निश्चिंत होऊ. असे म्हणून तिने ते फोटो व्हॉट्सअपवरचा मोबाईल बंद केला आणि मोबाईल ठेवून दिला आणि झोपेची आराधना केली. पण तिला काही झोप येईना आणि तिच्या डोळ्यासमोर 2-3 वर्षापूर्वीचा प्रसंग सगळे डोळ्यासमोर तरळून गेले. राजेश मुंबईला कंपनीत नोकरीला होता, इंजिनियर होता. चांगली नोकरी होती त्याला, स्वतःचा फ्लॅट होता, नंतर 4 चाकी गाडी होती त्याच्याजवळ. कुठल्या गोष्टीची काही कमतरता नव्हती. पण त्याला मुलगी पसंत पडत नव्हती आणि मुलीही त्याला पसंत करत नव्हत्या. काय झालं काय माहिती, 2-3 वर्षापासून एकाही मुलीने त्याला पसंती दिली नाही. त्यामुळे तो चांगलाच वैतागला होता. त्या मुलींच्या अटी ऐकून तो खूप वैतागायचा. प्रत्येक मुलीला काय वाटायचं, याला 4 चाकी गाडी असावी, स्वतंत्र फ्लॅट असावा आणि आईवडील मात्र त्यांचे गावाकडेच राहावे, अशी मुलींची अट असायची. पण राजेशने मात्र अट घातली होती की लग्न झालं की माझे आईवडील माझ्याजवळ राहायला येतील. हे तुम्हाला पसंत असेल तरच मला होकार द्या. आणि ही अट काही मुलींना मान्य नव्हती. त्यामुळे राजेशचे लग्न लांबणीवरच पडत होतं. शेवटी स्मिताला मंजूला काळजी वाटायला लागली. मंजू म्हणाली, हे बघ राजेश, आम्ही आपल्या गावाकडेच राहतो, तू असं करू नकोस. एकदा लग्न जमू दे, मग बघूया पुढचं पुढे. कशी मुलगी येईल काय येईल त्यावर आपण ठरवूया ना.
तरीही राजेशने होकार दिला नाही. बघता बघता राजेशला 30 संपून 31वं वर्ष लागलं आणि मंजू चांगलीच काळजीत पडली. आता तर चांगल्या मुलीसुद्धा त्याला येईनात. शेवटी मंजूने घटस्फोटीत मुलींची यादी बघायला सुरुवात केली आणि त्याच्यात तिने राजेशचं नाव नोंदवलं. योगायोगाने औरंगाबादला राहणाऱ्या रेवतीच्या शेजारी पाटलांची मुलगी होती, निलिमा तिचं नाव. तिचा नुकताच घटस्फोट झालेला होता 2-3 वर्षभरात. त्यामुळे ती मात्र राजेशला पसंत पडली. मध्यंतरी राजेश रेवतीकडे गेला होता तेव्हा दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि ती त्याला पसंत पडली. तिचा नुकताच घटस्फोट झाला होता. बरं, त्या निलिमाची नोकरी ही मुंबईला होती. आता राजेशची मुंबईला नोकरी, तिची मुंबईला नोकरी, योगायोग सगळा जुळून आला होता आणि पाटील साहेबांनी एकदम राजेशला पसंती दिली आणि जवळजवळ ठरल्यासारखंच लग्न होतं. आता मंजूने ठरवलं दिवाळीत त्यांना बोलावून घ्यावं पाटील साहेबांना आणि निलिमाला आणि छोटासा साखरपुडा केल्यासारखा करावा. मग महिनाभराने लग्न करायचं असं ठरवलं होतं. रजिस्टर मॅरेज करायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे द्वादशीला हा सगळा त्यांचा कार्यक्रम ठरला होता. ठरल्याप्रमाणे राजेश कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच पाहुणे येणार होते. श्रीकांतराव, मंजू आणि राजेश पाहुण्यांची वाट बघत होते. 10 वाजताच कार दारात येऊन थांबली. कारमधून रेवती आणि आनंद उतरले. मंजू बघायला लागली. आणखी कारमध्ये कोणीच नव्हते. मंजूने रेवतीला विचारले, अगं पाटील आणि ते निलिमा तुझ्यासोबत येणार होते ना, ते दुसऱ्याकडे येत आहेत का? ए आई, घरात चल, मी तुला सांगते. राजेशने तिचा मूड ओळखला. राजेश म्हणाला, ए ताई, नक्की काय झालं सांग मला. लपवून ठेवू नको माझ्यासमोर. सांग बघू काय झालं ते. रेवतीने राजेशला घरात नेलं. घरात सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, हे बघ राजेश, काल माझ्याकडे निलिमा संध्याकाळी आली होती आणि तिने मला काय सांगितलं की तिचं दुसऱ्याच मुलावर एका प्रेम आहे आणि पहिला जो नवरा होता म्हणून तिने त्याच्याशी घटस्फोट घेतला होता. अगं पण मला कशाला दाखवायचा कार्यक्रम केला, मला कशाला होकार दिला. राजेशला खूपच वैताग आला. का बरं तिने असं केलं. रेवती म्हणाली, अरे काय सांगू आजकालच्या मुलींना. आता ती रात्री येऊन माझ्याजवळ रडून गेली आणि मी येणार नाही असं म्हणाली. त्यामुळे आम्ही दोघंच जण आलो. राजेश चांगलाच वैतागला. हे बघ ताई आणि आई, तुला पण सांगून ठेवतो, मी आता लग्न करणार नाही. तुम्ही माझ्या मागे लागू नका आणि माझ्यासाठी मुली तर मुळीच बघू नका. तुम्ही दोघं जण आता यावर्षी माझ्याकडे राहायला यायचे मुंबईला, माझ्या फ्लॅटमध्ये. बिलकुल आता विचार करायचा नाही, मी लग्न करणार नाही. राजेश खूपच चिडला होता. तो आज जेवायलाही उठला नाही. आनंद आणि रेवती त्याला खूप समजवायला गेले. रेवती म्हणाली, हे बघ राजेश, मी सांगू का तुला, अरे एका प्रकारे बरंच झालं त्या निलिमाने लग्न व्हायच्या आधी हे सगळं मोकळेपणाने सांगितलं. अरे लग्नानंतर जर सांगितलं असतं तर किती वैताग होता, हो की नाही. लग्नानंतर आणखी ती तुला सोडून पळून गेली असते तर काय केलं असतं आपण. त्यापेक्षा आधी तिला शहाणपणा सुचला आणि आपण सुटलो त्याच्यातून असं समजतो. चल बघू जेवायला. राजेशलाही तिचं म्हणणं पटलं आणि मग राजेश जेवायला येऊन बसला. राजेश, आनंद आणि रेवती तिघंजण जेवायला बसले. श्रीकांतराव, चौघांना मंजू वाढत होती जेवायला. गरम गरम पोळ्या करून मंजूने जेवायला वाढल्या आणून. रेवती म्हणाली, अगं आई, आज पोळ्या खूपच मऊ झालेल्या दिसत आहेत. अगं हो, त्या कमल मावशी आजारी आहेत ना, त्यांची मुलगी येते ना कामाला, नीता, तर ती नीताच करते पोळ्या. तीच आली आहे कालपासून कामाला. कमल मावशी आजारी आहे त्यामुळे आल्या नाही. ती खूप छान पोळ्या करते. बरं बरं आई, गं तिला उद्या सकाळी येऊन लवकर आमचा डबा करायला सांग. आम्ही लवकर निघतो उद्या, म्हणजे की नाही लक्ष्मीपूजनाच्या आधी आम्हाला घरी पोहोचता येईल. बरं बरं सांगते ना. लवकर येऊन तिला डबा करायला सांगते. जेवढा हसत खेळत आटोपली. त्याचा तो मूड बघून परत मंजूने विषय काढला. राजेश, माझी मैत्रीण आहे बघ, मंगल नावाची, ती आपल्या गावाकडची, ती इथेच राहते. अरे तर तिची मुलगी पण विधवा झाली आहे, काहीतरी वर्ष झालं. तर तिला विचारूया का आपण. आई, मी तुला सांगितलं ना मला लग्न करायचं नाही, तू विषय काढू नकोस बरं परत. राजेशने आईला दटावून बोलला. एकदम मंजूचे डोळे खळखळून भरून आले. अरे राजा, आम्ही पिकली पानं, कधीही गळून पडणार. तुला तुझा हक्काचा माणूस नको का. तू असं करू नकोस बघ. हे बघ, कोणीतरी, तू
पसंत कर, तुझ्या मनाने पसंती दे आणि मग आपण लग्न करूया. अगं त्या मंगलला जर आपण विचारलं ना, मंगलची परिस्थिती साधारण आहे आणि तिची मुलगी विधवा आहे, तिलाही काही काम नाही, नोकरी नाही, काही नाही, काय हरकत आहे, आपण विचारून तर बघूया. एकदम राजेश म्हणाला, आई जर तू विधवेशीच लग्न करायचं म्हणतेस तर मग ही ती नीता काय वाईट आहे? कोण नीता? रेवती म्हणाली, कमल मावशींची मुलगी. हो अगं, मी 8 दिवसापासून बघतोय तिला. अरे, मंजू म्हणाली, तिला 2 वर्षाचा मुलगा आहे. आई चालेल, मला त्या मुलाला मी दत्तक घेईन. जर तुम्हाला पसंत असेल तर मी त्या नेताशी लग्न करायला तयार आहे. मंजूने विचार केला आणि श्रीकांतरावांकडे पाहिलं. श्रीकांतरावांनी हसून तिला मूक संमती दिली आणि मग मंजूला वाटले, खरंच काय हरकत आहे. तिच्या डोळ्यासमोर काळी सावळी तरतरीत अशी ती नीता उभी राहिली. आपण काय हरकत आहे विचारून बघायला कमल मावशीला. आणि तिने लगेच कमल मावशीला फोन केला, तुम्ही संध्याकाळी घरी या. कमल मावशी तिचा फोन गेल्याबरोबर लगेच आल्या. मग मंजूने सगळं त्यांना समजावून सांगितलं. कमल मावशींच्या डोळ्यांना धारा लागल्या. ताई, तुम्ही माझ्या लेकीला पदरात घेताय, हे किती चांगलं माझ्यासाठी. मी काय करते, घरी जाते आणि नीताला विचारते आणि मग तुम्हाला संध्याकाळी निरोप देते, असं म्हणून कमल मावशी निघून गेल्या. संध्याकाळी त्या नीताला घेऊन परत आल्या. मंजूने नीताला आणि त्यांना बैठकीत बसवलं आणि राजेशला बोलायला ती गेली. मंजू राजेशला म्हणाली, हे बघ राजेश, ती नीता आली आहे, कमल मावशी आली आहे, तू नीताशी त्या खोलीत जाऊन बसून बोल, स्पष्टपणे बोल. तुमचे जे काही विचार आहेत ते एकमेकांशी पटले तरच आपल्याला पुढे जायचं आहे. हो, रेवती पण म्हणाली, हे बघ, तुझ्या मनात जे काय विचार आहेत ते तू तिला स्पष्ट सांग, तरच तुमचं आपल्याला पुढे जाऊन ठरवायचं आहे. मग राजेश आणि नीता खोलीत जाऊन बसले. राजेशने तिला स्पष्टपणे सांगितलं की मला असा असा विचार आहे, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. नीता म्हणाली, मला 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा जर तुम्ही स्वीकार करत असाल तर माझी काहीच हरकत नाही, मी तयार आहे लग्नाला. आणि ठरलं, राजेशने ठरवलं, हो मी लग्न करेन आणि लगेच आपण दत्तक विधानाचा सोहळा करूया. दोघांच्या विचाराने राजेशने नीताला होकार दिला आणि संध्याकाळी रेवती आणि आनंद सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या गावाला निघून गेले. नंतर मंजूने ठरवले, आता या दिवाळीमध्ये आपण छोटासा एक तिला साखरपुडा केल्यासारखा करावा आणि 1 महिनाभरानंतर लग्न करावं. 2 दिवसांनी लक्ष्मीपूजन आलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीकांतरावांनी लक्ष्मीची पूजा केली. मंजूने संध्याकाळी कमल मावशीला आणि नीताला घरी बोलावलेच होते. मंजूने नीताला आणि राजेशला लक्ष्मीपूजनाच्या पूजेसमोर बसवले आणि हळद कुंकू लावून नीताची ओटी भरली. तिला एक सुंदर साडी दिली आणि तिची ओटी भरली. नीताने आणि राजेशने मंजूला आणि श्रीकांतरावांना वाकून नमस्कार केला. मंजूचे डोळे भरून आले आणि तिने लक्ष्मीलाही लोटांगण घातले. हे लक्ष्मी माते, खरंच तुझी लीला आगाध आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या लक्ष्मी ही घरी आली आहे. ही लक्ष्मी नीताच्या रूपाने माझ्या घरी आलेली आहे. खरोखर तुझी लीला आगाध आहे. तुझे असे छत्र आमच्यावर राहू दे. आणि मैत्रिणींनो, त्या कमल मावशींची नीता शेवटी मंजूची सून झाली आणि छान नांदायला लागली. मैत्रिणींनो, माझी ही छोटीशी कथा लक्ष्मी आली माझ्या घरी, ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद परत एकदा.